सांगलीचे शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या मतदान जनजागृती मोहिमेचा शुभारंभ सहाय्यक पुरवठा अधिकारी श्रीमती मीना बाबर निंबाळकर, मनपा उपायुक्त वैभव साबळे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, शिक्षण विभागाचे सतीश कांबळे, ज्योती सर्वदे, वंदना सवाखंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। या मोहिमेअंतर्गत दीपक चव्हाण आपल्या शोले स्टाईल गाडीवरून गल्लोगल्ली, सार्वजनिक ठिकाणी स्वरचित आणि चित्रपटातील लोकप्रिय गाण्यांच्या माध्यमातून मतदान जनजागृती करणार आहे। या अभियानाचे शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा कौतुक करीत अभियानाला शुभेच्छा दिल्या। सध्या लोकसभा निवडणूक 2024 सुरू झालेली आहे आणि 44 लोकसभा सांगली या ठिकाणी मतदार जागृती करण्यासाठी तुम्ही जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो तुम्ही आपल्या महानगरपालिका क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मतदार जागृती करावी असे आज दिनांक 16 एप्रिलपासून महानगरपालिका क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर 282 सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने स्वीप ॲक्टिव्हिटीज अंतर्गत श्री दीपक चव्हाण यांच्यामार्फत मतदान जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात येते। दीपकजी अनेक वर्षांपासून विविध समाजकार्यामध्ये अग्रेसर आहेत, त्यांना फॅन फॉलोइंग मोठी आहे आणि आता त्यांनी त्यांचा 51वा सामाजिक उपक्रम म्हणून मतदान जनजागृतीचं काम हाती घेतलेलं आहे। या दरम्यान ते शहरभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यातही कमी मतदान असणाऱ्या ठिकाणी जाऊन मतदान जनजागृतीसाठी प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी स्वीप 282 मतदारसंघाअंतर्गत त्यांना पूर्ण सहकार्य राहणार आहे। तर त्यांना या कामासाठी पूर्ण प्रशासनातर्फे मनस्वी स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार. आमच्या शुभेच्छा।